सर, आपलं काम होऊ शकतं. एक जण आहे जो हे काम करू शकतो. पण सर पण काय? पण सर, त्याचा कोणी गॉडफादर नाहीये. गॉडफादर? मग पहिल्यांदा माझे किती होते गॉडफादर? किती संघर्ष केला मी, शेवटी झालाच ना माझ्याही आयुष्यामध्ये हा बदल. करतात याचंच वाईट वाटतं मला. आई, मला सायकल पाहिजे. अरे बाळा, असं नाही करायचं. तू शाळेला गेला नाही तर मोठा डॉक्टर कसा होणार? तू जर सायकल नाही दिली तर मी शाळेत जाणार नाही. जा. अरे बाळा, असं नाही करायचं. शहाणं माझं बाळ. आई, चल, आपण आधी तुझ्या बुटाला पॉलिश करून घेऊया. बाळ, जरा बूट पॉलिश करून देतोस? हां करतो ना, लगेच करून देतो. बोट पॉलिश करणार का रे तो? हो साहेब, करतो, लगेच करून देतो. चल, लगेच करून दे. चल आवर. कालचा वादा होता तुझा पैशाचा, अजूनपर्यंत पैसा आलेला नाही. आत्ताच्या आत्ता मला पैसे पाहिजेत. पाहिजेत म्हणजे पाहिजेत. चल रे लवकर आवर. हो साहेब, करतो लगेच. काय सांडलास तू? साहेब, मला माफ करा साहेब, मला मारू नका साहेब. तुम्ही साफ साले करून देतो, गरीब साहेब. लोक असेच घाणीत राहणार. हात लावू नकोस माझ्या पायाला, नाहीतर अशी लात घालेन तुला, कंबडच मोळेल तुझा. चल, हात बाजूला. माफ करा मला साहेब. या यातना ज्याला होतात त्यालाच कळतं आयुष्य काय आहे ते. बाळा, बूट पॉलिश करणार? हो साहेब, करतो ना, लगेच करून देतो. बाळा, काय नाव तुझं? चिकू. अरे, हे काय, रक्त येते यातून? काही नाही साहेब, थोडंसं लागलंय. अरे, थोडं कसं, फारच लागलं रे. साहेब, झालं. साहेब, तुमचं पाकिट.
हे घ्या साहेब तुमचं पाकिट. हे घे नाही साहेब नको मला. बक्षीस म्हणून ठेव. तुमचा आशीर्वाद मिळालं हेच फार आहे माझ्यासाठी. हे घे, खूप चांगलं काम केलंस तू माझ्यासाठी. नको साहेब, मला फक्त माझ्या बूट पॉलिशचे पैसे द्या. खरंच खूप जिद्दी आहेस तू. खरंच खूप चांगले संस्कार केलेत तुझ्या आई बाबांनी तुझ्यावर. आई बाबा आणि संस्कार. अरे माझं सामान कुठे आणि मी गोळा केलेले पैसे. कुठे गेलं माझं सामान आणि माझे जमा केलेले पैसे. असं का होत आहे माझ्यासोबत आज. त्या गुंडांनी मारलेली ही जखम दुखते आणि माझं सर्व सामान चोरीला गेलंय. आणि यापेक्षा सर्वात जास्त दुःख देणारी गोष्ट म्हणजे मला या स्थितीत मायेनं जवळ घेणार कोणीही नाही. आई बाबा कुठे आहात तुम्ही. मला असं का सोडून गेलं एकट्याला तुम्ही. भिक्षाम देही. मी काय भिक्षा देणार बाबा तुम्हाला. अरे भिक्षा कोणाला मागावी हे कळतं आम्हाला. रडू नकोस. शांत कर आधी स्वतःला. राजदरबारातील शाही लंगराचं खाणं तुला मिळत नाही म्हणून काय झालं. भल्या मोठ्या महाकाय रत्नजडीत राजदरबारात तुला राहायला मिळत नाही म्हणून काय झालं. पावलो पावली तुझ्यासारख्या राजकुमाराला लाथाडलं जातं म्हणून काय झालं. तुझ्या आयुष्यातील काळ्या रात्रीच्या नरडीचा घोड घेण्यासाठी बघ तो सूर्य येतोय. तुझ्या आयुष्यातील अंधार कायमचा घालवण्यासाठी. हिऱ्याला कोळशाच्या खाणीमध्ये जरी दफन करून टाकलं तरी तो हिरा कोळशाच्या खाणीलाही तेजस्वी करतो. अरे हे काय आणि मी हे काय पाहतोय. तुझ्या आयुष्याचा अश्वमेध बघ किती वेगाने येतोय. कोणी अडवू शकणार नाही त्याला. नाही अडवू शकणार. तुझ्या आयुष्यातील अश्वमेध कोणीही अडवू शकणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यात जो बदल घडणार आहे तो बदल पचवण्याची ताकद तुझ्या अंगी ठेव. अलक निरंजन. तो बदल पचवण्याची ताकद तुझ्या अंगी ठेव. ताकद तुझ्या अंगी ठेव. ताकद तुझ्या अंगी ठेव. ताकद तुझ्या अंगी ठेव.
हो, हे अमित कुमारच आहेत बाळा. आणि हे बघ, काम करणार तू यांच्या चित्रपटामध्ये? तुला खूप पैसे देऊ आम्ही, चांगल्या शाळेमध्ये टाकू. करशील काम? नाही, शक्य नाही. हे खरं नाही. तुम्ही लोक माझी मस्करी करताय. तुम्ही साले गरीब लोक असेच घाणीत राहणार. तुम्ही साले गरीब लोक असेच घाणीत राहणार. हे खरं नाही. खरं सांगा तुम्ही. तुम्ही लोक माझी मस्करी करताय ना? नाही, हे सुपरस्टार अमित कुमार नाही आहे. नाही, हे खरं नाही. हे सगळं खोटं आहे. खोटं आहे हे. मस्करी करणारे आम्ही कोण? मस्करी तर तोच करतो कधी कधी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जो बदल घडणार आहे तो बदल पचवण्याची ताकद तुझ्या अंगी ठेव.